नर्मदे हर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मैयाचं विहंगम असं दृश्य। आणि जो समोरचा दिसतोय तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे। बघा मैयाचं विहंगम असं दृश्य आहे। संध्याकाळची वेळ झालेली आहे, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत। 6 वाजल्याच्या नंतर हे मैयाचं आम्ही स्नान करण्यासाठी आलेलो आहोत। आलेलो असताना सहज काही वाक्य आठवले, म्हटलं सहज आपण एक व्हिडिओ बनवू आणि मनुष्याने जन्माला आल्याच्या नंतर काय करायला पाहिजे। तर लाखो रुपये कमावसाल, कोटी रुपये कमावसाल, पण जो आनंद देवाच्या सहवासात, संतांच्या सहवासामध्ये आहे तो आनंद तुम्हाला कुठेही भेटणार नाही। म्हणून जन्माला आल्याच्या नंतर वेळ न वाया घालवता वेळ कुठेतरी संतांच्या सहवासात गेली पाहिजे। नाहीतर आज लोकांकडे कोटी रुपये आहेत पण त्यांना भूक लागत नाही आणि डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर सांगतो हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं खाऊ नका, तसं खाऊ नका। आणि विशेष म्हटलं म्हणजे त्यांना झोपेच्या गोळ्या चालू आहेत, हे सुद्धा एक विशेष आहे। आणि या ठिकाणी संतांच्या सहवासात आणि देवाच्या सहवासामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही कुठेही झोपा, तुम्हाला एकदम गाढ, एकदम साखर झोप लागते। आणि ती साखर झोप कधी लागते तर चित्तामध्ये सुख आणि समाधान असेल तरच ती झोपत लागत असते। शास्त्रकार सांगतात आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम। या शास्त्राच्या वचनानुसार मनुष्याला सुख जर कुठे भेटत असेल तर ते संतांच्या आणि देवाच्या सहवासामध्ये। म्हणून मनुष्याने जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, किंवा तुकोबराय म्हणतात जन्मा आल्याच्या नंतर सार्थक करून घेणं हे खूप गरजेचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता नर्मदा परिक्रमावासी आणखी पण येत आहेत या साईडने। हे बघा किनाऱ्याने चालण्याचा आनंदच काही वेगळा आहे। म्हणून नर्मदे हर।